Welcome students. Today we have to start methods of preparation. Okay. In last lecture also we studied few methods of preparation. Remaining methods right now we have to continue it. Okay. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स पाहत असताना मागच्या लेक्चर मध्ये आपण पहिली मेथड पाहिली होती फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल्स अँड अल्डिहाइड्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होऊन अल्डिहाइड तयार होतं आणि अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. तुम्हाला माहिती आहे. म्हणून व्हेन प्रायमरी अल्कोहोल्स ट्रीटेड विथ acidified potassium dichromate it gives aldehyde on further oxidation gives carboxylic acid. प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सारखेच नंबर ऑफ कार्बन अटॉम असतात हे लक्षात ठेवायचं. आणि ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणता वापरला होता? acidified potassium dichromate. त्यानंतर आपण दुसरी मेथड ऑफ प्रिपरेशन पाहिली. ती कशापासून? तर ती पाहिली आपण अल्किल बेंझिन पासून. कशापासून? अल्किल बेंझिन. व्हेन अल्किल बेंझिन इज ट्रीटेड विथ ऍसिडिक अल्कलाइन KMnO4 कसं सोबत अल्किल बेंझिनची रिएक्शन अल्कलाइन KMnO4 सोबत इंटरमिडिएट पोटॅशियम सॉल्ट तयार होतो. पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याचा हायड्रोलिसिस होऊन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतं. आणि ती मेथड ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करण्यासाठी होती. तुम्हाला माहिती आहे मिथिल बेंझिन म्हणजे टोलिनचं ऑक्सिडेशन होऊन पोटॅशियम बेंझोएट आणि त्याचा फर्दर हायड्रोलिसिस होऊन बेंझोइक ऍसिड तयार होतो. मिथिल बेंझिनचं बेंझोइक ऍसिड मध्ये, इथिल बेंझिनचं बेंझोइक ऍसिड मध्ये, एल ब्युटिलचं बेंझोइक ऍसिड मध्ये. ओके. आणि आपण असे म्हणलं कितीही मोठी चेन जर त्या ॲरोमॅटिक रिंगला जोडलेली असेल तर त्या पूर्ण एंटायर साइड चेनचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिल ग्रुप तयार होतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर कधी कधी एकाच ॲरोमॅटिक रिंगला एकापेक्षा जास्त अल्किल ग्रुप जोडलेले असतील. आपण एक ओक्झायलिनचं एक्झाम्पल पाहिलं होतं म्हणजे 1,2 डायमिथिल बेंझिनचं. तर एकापेक्षा जास्तही जर अल्किल ग्रुप जोडलेले असतील तर त्याचं पण अल्कलाइन KMnO4 ऑक्सिडेशन करतं आणि करस्पॉन्डिंग कार्बोक्सिल ग्रुप मध्ये रूपांतर करतं हेही तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आपण तिसरी मेथड पाहिली होती ती फ्रॉम अल्किन पासून. कशापासून? तर फ्रॉम अल्किन. जर अल्किन च आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल तर कोणतं लागतं? तर KMnO4 प्लस H2SO4 म्हणजे ऍसिडिफाईड KMnO4 लागतं. ऍसिडिफाईड KMnO4 काय करतं? तर अल्किनचं ऑक्सिडेशन करतो आणि करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. आपण पाहिलं होतं फिनिल इथिन म्हणजे फिनिल इथिनचं ऑक्सिडेशन होऊन बेंझोइक ऍसिड तयार झालं होतं बाय प्रोडक्ट कार्बन डायऑक्साइड H2O. त्यानंतर आपण पाहिलं होतं सायक्लोहेक्झिनचं देखील कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. त्या दोन्ही कार्बनचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला पाहिलं होतं ऍडिपिक ऍसिड तयार झालं होतं. आज आपल्याला पुढची मेथड पाहिजे. ती मेथड म्हणजे कोणती? मेथड नंबर 4 दॅट इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. काय टाकतोय पहा? फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. तर ड्राय आईस म्हणजे काय? तर पहा सांगतो अगोदर. चौथी मेथड पाहूया आपण फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. ओके. आता ड्राय आईस काय यातलं लक्षात घ्या. ड्राय आईस कोणाला म्हटलं जातं? तर ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2 सॉलिड कार्बन डायऑक्साइड. कोणता? ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2 कार्बन डायऑक्साइड इन इट्स सॉलिड स्टेट इज कॉल्ड एज अ ड्राय आईस. ओके. म्हणून टाकले मी फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. ड्राय आईस म्हणजे काय? तर मग सॉलिड CO2 याला आपण म्हणतो ड्राय आईस. ओके. अगोदर जनरल रिएक्शन देतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. पहा इथं जनरल रिएक्शन देत असताना मी असं म्हणेल की हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचंय ग्रिग्नार्ड रिएजंट घ्यायचं. काय घ्यायचं? ग्रिग्नार्ड रिएजंट. हे घ्या. हे घेतलं आपण ग्रिग्नार्ड रिएजंट. काय घ्यायचं आपल्याला? तर ग्रिग्नार्ड रिएजंट. शॉर्टकट लिहितो ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ज्या वेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट असतो त्यावेळेस सॉल्व्हंट हे ड्राय इथर असतं. सॉल्व्हंट काय असतं? तर ड्राय इथर असतं. ग्रिग्नार्ड रिएजंट त्याच्यासोबत ड्राय इथर आणि यात आपल्याला टाकायचं आहे CO2 सॉलिड CO2 म्हणजेच आपण म्हणतो त्याला ड्राय आईस. काय टाकायचं? तर ड्राय आईस टाकायचे. काय रिएक्शन होते ती तुम्हाला मी जनरल रिएक्शन सांगतोय. नंतर त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. पहा इथं काढते मी
सी डबल बॉन्ड ओ दिसते का, सी डबल बॉन्ड ओ. ओके, हा काय आहे तर हा आहे कार्बन डायऑक्साइड. कोणता हा, कार्बन डायऑक्साइड. यालाच काय म्हणतो आपण, हा कोणत्या स्टेट मध्ये आहे, सॉलिड कार्बन डायऑक्साइड. यालाच आपण म्हणतो ड्राय आईस. ओके, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतले, ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला, ड्राय तर घेतला आणि CO2 घेतला. तर मी अगोदर लिहिला CO2. ओके, त्यानंतर इथे तुम्ही RMgX काय घ्या तुम्ही पहा, RMgX दिसतंय का, ठीक आहे, RMgX. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोणाचे होते म्हटलं, ज्या वेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट असतो त्यावेळेस सॉल्व्हंट हे ड्राय इथर असतं. when carbon dioxide is react with RMgX in presence of dry ether, आता मला सांगायचं ते नीट लक्षात घ्या. हा जो RMgX आहे हा कोणता आहे, हा ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये हा जो असतो पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. कोणता असतो, हा पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. यावरती मायनस चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. याच्यावरती कोणता असतो, तर मी तुम्हाला असंही दाखवू शकतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज अ पोलार कोव्हलंट बॉन्ड. ओके, आणि यातला हा R आणि M बॉन्ड तुटतो. कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 असते, मॅग्नेशियमची 1.4 असते, म्हणून हा निगेटिव्हली चार्ज आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट हे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये वापरले जातात. आणि आपल्याला हे तर माहितच आहे की कार्बन, हे पहा इथं काढतो, कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती आहे, तर कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 आणि ऑक्सिजनची किती आहे 3.4. तर विद्यार्थी मित्रांनो, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि हा पण कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन आहे. याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन जो आहे, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, पार्शियल निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन होती. इथं तसंच पार्शियल पॉझिटिव्ह, इकडं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. लक्षात ठेवा, हा सॉलिड CO2 आहे म्हणजे ड्राय आईस, आणि हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता रिएजंट आहे हा, तर हा आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता आहे तर ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, जर आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये सॉलिड CO2 ग्रिग्नार्ड रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ इथर रिएक्शन केली तर काय होतं, ग्रिग्नार्ड रिएजंट मधला R आणि M बॉन्ड ब्रेक होतो आणि इथून R मायनस हा कोणावर अटॅक करतो. सो दिस R मायनस न्यूक्लियोफाइल इज अटॅकिंग ऑन पार्शियली पॉझिटिव्ह कार्बन ॲटम. त्या कार्बन ॲटमवर अटॅक करतो R मायनस, आणि हे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातात, ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातात. इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे जातात. O मायनस आणि इकडचा पॉझिटिव्ह पार्ट आणि इकडचा पॉझिटिव्ह पार्ट काय तयार होईल सांगा बरं. तर इथं तयार होईल ते असं पहा, R या कार्बोनिल कार्बन ॲटमवर अटॅक करतो, इथं तयार होईल R कार्बन, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन. नंतर पहा तुम्ही म्हणता सर हा R कुठून आला, तर ह्या R मायनस न या कार्बन ॲटमवर अटॅक केला, कार्बन आणि R यांच्यात बॉन्ड तयार होईल. हा झाला R आणि कार्बन बॉन्ड. C डबल बॉन्ड O ऍज इट इज. त्यानंतर हे डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील, O मायनस आणि ग्रिग्नार्ड रिएजंट मधला पॉझिटिव्ह पार्ट. म्हणून इथे तुम्ही O मायनस आणि प्लस MgX हे झालं. याचं नाव काय, तर हा तयार झाला Mg कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स हा, Mg कॉम्प्लेक्स. ओके, हा इंटरमिडिएट आहे Mg कॉम्प्लेक्स. आणि Mg कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर यात काय टाकायचं, यात आपल्याला वरतून डायल्यूट HCl टाकायचं. काय टाकायचं आपल्याला, वरतून डायल्यूट HCl टाकायचं. आणि डायल्यूट HCl जर टाकलं तर काय होते पहा, डायल्यूट HCl म्हणजे HOH. ओके, ऑब्लिक डायल्यूट HCl म्हणजे वरतून जर आपण डायल्यूट HCl जर टाकलं तर डायल्यूट HCl मधले वॉटर मॉलिक्यूल जे असतात या कॉम्प्लेक्सला ब्रेक डाऊन करतात. काय करतात या कॉम्प्लेक्सला, तर या कॉम्प्लेक्सला ब्रेक डाऊन करतात. आणि RC डबल बॉन्ड O मायनस, इथं आम्ही काय म्हणतो, तर वॉटर टाकल्यामुळं O आणि Mg यांच्यात आणखी जास्त अंतर पडतं. O मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. O मायनस काय करतो, O मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल टू प्रोड्यूस. काय तर पहा बरं, R ऍज इट इज, C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O आणि O मायनस पाहायचं, O मायनस आणि वॉटर मधला H प्लस तयार होईल OH. आणि बाय प्रोडक्ट Mg सोबत X आहेच ऑलरेडी, Mg सोबत X आहेच, MgX. आणि त्याचबरोबर हा राहिलेला OH म्हणून तयार होईल OH. इथं हा तयार झाला. मला सांगा CO2 म्हणजे कोणता, कार्बन डायऑक्साइड. याला आपण म्हणतो ड्राय आईस. कोणता आईस, हा ड्राय आईस. दिसत नसेल तर मोठं करतो, ड्राय आईस. ओके, हा ड्राय आईस याची रिएक्शन कोणासोबत, ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत.
ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ कोणाची होत असते, ड्राय इथर. ज्या ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट असतं त्या त्यावेळेस ड्राय इथर हे सॉल्व्हंट असतं. ड्राय इथर च्या माध्यमामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटने कार्बन डायऑक्साइड वरती अटॅक केला, तयार होतो Mg कॉम्प्लेक्स. Mg कॉम्प्लेक्स हा कसा आहे, Mg कॉम्प्लेक्स हा अनस्टेबल आहे. कसा आहे तर अनस्टेबल आहे. तयार झालेल्या Mg कॉम्प्लेक्स मध्ये डायल्यूट HCl टाकलं तर डायल्यूट HCl म्हटलं की पाणी जास्त आणि ऍसिड कमी. तर डायल्यूट HCl काय करतं, हा जो कॉम्प्लेक्स आहे ह्या कॉम्प्लेक्सचं लिसिस होतं. हा कॉम्प्लेक्स अंडरगो लिसिस ड्यू टू द वॉटर, म्हणून या प्रोसेसला आपण म्हणतो हायड्रोलिसिस. Mg कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग RCOOH म्हणजेच काय तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय, एक्झाम्पल पाहायचंय, पण एक्झाम्पल पाहत असताना मी स्टेटमेंट अशी म्हणतोय की पहा, when Grignard reagent in dry ether solvent, when Grignard reagent in dry ether solvent is react with carbon dioxide, it gives Mg complex. Okay, it gives Mg complex which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. ते काय देतं, करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड देतं. एक्झाम्पल देतो, नंतर मी स्टेटमेंट लिहिणार आहे. रिएक्शन तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आता इथं आपण कार्बोक्सिलिक ऍसिड कोणापासून पाहिलं तर फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. तर तुम्हाला असा प्रश्न असतो पहा, एक्झाम्पलच्या दृष्टीने सांगतोय, हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ड्राय आईस. इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ड्राय आईस. तर विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं असतं, what is the action of methyl magnesium iodide on dry ether. तर त्या दोन्ही रिएक्शन सारख्याच. एक नंबर एक्झाम्पल घेतो तुम्ही, when methyl magnesium iodide, when methyl magnesium iodide when methyl magnesium iodide is react with कोणासोबत ड्राय आईस gives इथॅनोइक ऍसिड पाहायचा, gives इथॅनोइक ऍसिड सांगतोय. आता आपण असं म्हणूया, when methyl magnesium iodide is react with dry ice gives ethanoic acid. तर आपण असं म्हणू, इथं काय घ्यायचं, आता इथं अगोदर घ्यायचं आपल्याला कार्बन डायऑक्साइड. काय घेतला आपण, कार्बन डायऑक्साइड घेतला, CO2 घेतला, ड्राय आईस घेतला. ओके, ड्राय आईस घेतला. त्यानंतर त्याच्यात कोणता ग्रिग्नार्ड रिएजंट टाकायचा आहे तर मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड टाकायचा. कोणता टाकायचा, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. म्हणून रिएक्शन आपण लिहूया. इथं पहा, इथे घेतोय मी, हा C डबल बॉन्ड O. हा कोणता झाला, कार्बन डायऑक्साइड. कोणता झाला हा, कार्बन डायऑक्साइड. यालाच आपण म्हणतो ड्राय आईस. यालाच काय म्हणतो आपण, ड्राय आईस. when this dry ice is react with कोणासोबत रिएक्शन होणार आहे, when मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. म्हणून मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडचा फॉर्म्युला कोणता, CH3MgI, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. ओके, आणि सॉल्व्हंट कोणते बरं इथं, तर सॉल्व्हंट तुम्हाला माहितीच आहे, ड्राय इथर. कोणते तर ड्राय इथर. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइडची रिएक्शन कोणासोबत, कार्बन डायऑक्साइड सोबत. मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड हा न्यूक्लियोफिलिक रिएजंट आहे. हा जो पोलार कोव्हलंट बॉन्ड आहे हा काय होतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. कार्बन डायऑक्साइड आणि मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड यांची रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर जर झाली तर विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा कोणता बॉन्ड ब्रेक होतो, तर कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड ब्रेक होतो, CH3- Mg+. ओके, तर यातला न्यूक्लियोफाइल आणि हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, या कार्बनवरती कोणता चार्ज आहे, पार्शियल पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह. हा मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड मधला मिथिल एनायन हा कार्बोनिल कार्बन एटम वरती अटॅक करतो. पहा इथं CH3- इज अटॅकिंग ऑन दिस कार्बन. ओके, आणि याच्यावरती अटॅक केला. का अटॅक केला, त्याचं कारण हा न्यूक्लियोफाइल आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे, आणि हा इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर वरती अटॅक करतो. नवीन कार्बन बॉन्ड जोडला जाईल. कार्बन डबल बॉन्ड जो ऑक्सिजन आहे यातले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होतील, ऑक्सिजन कडे. O- आणि राहिलेला पॉझिटिव्ह पार्ट यांच्यापासून कॉम्प्लेक्स तयार होईल. सांगा काय तयार होईल, तर इथं तयार होईल हा CH3 या कार्बन अटॅच होईल. ओके, हा कार्बन. नंतर इथं जशाच तसा डबल बॉन्ड, हा या कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. नंतर हा डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे गेले, O- आणि प्लस Mgi. इथे पहा हा O- आणि प्लस
MgI, O मायनस प्लस MgI. यांच्यात बॉन्ड नसतो, यांच्यात फक्त काय असतं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन पोल आहेत, हा निगेटिव्ह पोल आणि हा पॉझिटिव्ह पोल. हा झाला, हा काय झालेला आहे, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण Mg कॉम्प्लेक्स. काय नाव याचं, Mg कॉम्प्लेक्स. Mg कॉम्प्लेक्स हा कसा आहे, Mg कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. Mg कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करायचा, आपल्याला Mg कॉम्प्लेक्स नाही तयार करायचा, आणि म्हणून हा जो Mg कॉम्प्लेक्स आहे, या Mg कॉम्प्लेक्स वरती काय टाकायचं, Mg कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला ऍसिडिक वॉटर टाकायचे, डायल्यूट HCl टाकायचं, आणि म्हणून इथे तो पहा HOH आणि इथं डायल्यूट HCl. म्हणजे पहा, डायल्यूट HCl टाकलं, त्यातले वॉटर मॉलिक्युल काय करतात, तर ह्या Mg कॉम्प्लेक्सचं लिसिस करतात म्हणजे काय, याच्यामध्ये अंतर पाडतात, बाजूला करतात. CH3 C डबल बॉन्ड OO मायनस. ओके, हा जो Mg कॉम्प्लेक्स आहे त्यातला जो आयन आहे, त्यातला आयन काय होतो बरं, तो आयन जो आहे अल्कोऑक्साइड आयन आपण म्हणू शकतो, तर तो काय करतो, तो H प्लस ला ओढून घेतो. CH3 COO मायनस हा इथं एथॉक्साइड आयन झाला, CH3CO. हा जो असेटेट आयन आहे, असेटेट आयन अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन फ्रॉम वॉटर अँड टू फॉर्म काय तर सांगा बरं, CH3 C डबल बॉन्ड OH. ओके, CH3 C डबल बॉन्ड O, पहा इथं CH3 C डबल बॉन्ड O मायनस आणि H प्लस OH, आणि बाय प्रोडक्ट Mg सोबत I आहे आणि प्लस Mg आणि यातलं OH तयार होईल MgI आणि इकडचं काय OH. हा कोणतं तयार झाला बरं, CH3COOH. याला आपण म्हणतो असेटिक ऍसिड, हे त्याचं कॉमन नेम. आणि इथॅनोइक ऍसिड, कोणतं, इथॅनोइक ऍसिड, हे त्याचं कोणतं नाव झालं, तर इथॅनोइक ऍसिड हे त्याचं IUPAC नेम झालं. ओके, आलं लक्षात. म्हणून when methyl magnesium iodide is react with dry ice in presence of, तुम्ही असे म्हणू शकता, in presence of dry ether, it gives ethanoic acid. तर रिएक्शन तुम्ही पाहू शकता. ओके, रिएक्शन तुम्ही पाहू शकता. काय काय झालं इथं, आणि याचं नाव काय आहे, याचं नाव आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. आपण अल्कोहोलचं प्रिपरेशन करत असताना हे देखील पाहिलेलं आहे, मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड आहे हा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, when methyl magnesium iodide in dry ether solvent react with carbon dioxide gives Mg complex which on treatment with dilute HCl undergo hydrolysis to form ethanoic acid. काय झालं तर इथॅनोइक ऍसिड. आणि म्हणून हे जे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ड्राय आईस आहे, त्या रिएक्शनची स्टेटमेंट कशी असेल, तुम्ही असं म्हणते पहा, तर ते असं असेल, when Grignard reagent, कोणता, when Grignard reagent, एक मिनिट, when Grignard reagent in dry ether solvent is added to dry ice, कोणासोबत, is added to dry ice, gives Mg complex, काय काय होतं, gives Mg complex which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. बरोबर आहे, पहा बरं इथं, पहा इथं स्टेटमेंट काय दिली, when Grignard reagent in dry ether solvent is added to carbon dioxide gives Mg complex which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. म्हणून ही इथं कार्बोक्सिलिक ऍसिड तयार करत असताना आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट पण लागतोय, आणि त्याचबरोबर आपल्याला ड्राय आईस हे देखील लागते. ड्राय आईस म्हणजे काय, ड्राय आईस म्हणजे पाण्याचा फॉर्म्युला असतो का त्याच्यामध्ये, तर नाही. ड्राय आईस याचा अर्थ सॉलिड कार्बन डायऑक्साइड. कोणता, सॉलिड कार्बन डायऑक्साइड. हा कोनिकल फ्लास्क घेतला, त्याच्यामध्ये आपण काय घेतला, ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे कोणता, ग्रिग्नार्ड रिएजंट हे RMGX न दाखवले जातात. ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला
आणि ज्या वेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट असतो त्यावेळेस सॉल्व्हेंट कोणतं असतं? ड्राय इथर. म्हणून आपण असं म्हणू त्या कोनिकल फ्लास्क मध्ये अगोदर आपण ग्रिग्नार्ड रिएजंट घेतला, नंतर ड्राय इथर टाकला आणि यात काय टाकला आपण? सॉलिड CO2 टाकला. आणि सॉलिड CO2 टाकला की काय होतं? तर ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिएक्शन सॉलिड CO2 सोबत होते. इथं तयार होतं Mg कॉम्प्लेक्स. काय तयार होतं? Mg कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि Mg कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर डायल्यूट HCl टाकायचं. नाही टाकलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होणार नाही. आणि म्हणून तयार करायचं असेल तर Mg कॉम्प्लेक्स मध्ये डायल्यूट HCl टाकायचं. डायल्यूट HCl म्हणजे पाणी जास्त, ऍसिड कमी. त्यातलं जे पाणी आहे डायल्यूट ऍसिड मधलं, ते पाणी काय करतं? ते ह्या कॉम्प्लेक्सला ब्रेकडाऊन करतं. कशा प्रकारे ब्रेकडाऊन करतं? तर RCOO- याला पाणी काय देतं? प्रोटॉन देतं. O- आणि H+ म्हणून तयार होतं OH. आणि ऑटोमॅटिकली Mg+X, Mg हे जे ना Mg+X हे बाजूला सारलं जातं आणि Mgx आणि प्लस OH म्हणजे Mg+ आणि OH- म्हणून तयार होईल MgOH. तर आपल्याला महत्व कशाला द्यायचं? तर कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपरेशनला द्यायचं आहे. म्हणून मी असंही म्हणू शकतो, when dry ice is react with Grignard reagent in presence of dry ether, it gives Mg complex as an unstable, which on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. हे झालं एक्झाम्पल आपण घेतलं होतं कोणतं? when methyl magnesium iodide. हे when methyl magnesium iodide is react with dry ice, it gives Mg complex. Mg complex on acid hydrolysis gives acetic acid म्हणजे इथॅनोइक ऍसिड. तर तुम्हाला प्रश्न असतो, हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ड्राय आईस, एका मार्कासाठी, किंवा हाऊ इथॅनोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. तर दोन्ही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे? तर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे ही रिएक्शन. ओके, ही एक रिएक्शन झाली. दुसरी रिएक्शन पाहू आपण. दुसरी रिएक्शन पाहायचं का? दुसरी रिएक्शन लिहिण्यासाठी मला ही रिएक्शन मोडावी लागणार आहे. मोडतोय मी रिएक्शन. दुसरी रिएक्शन पाहता येतं. वेन मी असं म्हणतो चेंजेस करतो इथं पहा. वेन फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, दुसरं एक्झाम्पल घेतोय पहा इथं. फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची रिएक्शन आपल्याला ड्राय आईस सोबत करायची आहे. काय करायला बरं प्रोडक्ट सांगा? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची रिएक्शन आपल्याला ड्राय आईस सोबत करायची आहे. काय करायला प्रोडक्ट सांगता येईल तुम्हाला? एक्झाम्पल दुसरं इथं असं म्हणतो, वेन फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड is react with dry ice कोणासोबत? dry ice in presence of dry ether gives Mg complex which on acid hydrolysis gives, काय देतं ते आपण पाहू, पुढे लिहू. ओके, काय देतं ते पाहू आपण. तर रिएक्शन कोणाची? तर इथे घ्यायचं आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट कोणतं? तर फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचे. काय घ्यायचं? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घ्यायचं. त्याची रिएक्शन CO2 सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पाहू आपण काय होतं. तर रिएक्शन येत असताना अगोदर अशाच पद्धतीने लिहायचं. CO2 पहा इथं. हे घेतोय मी C डबल बॉन्ड O घेतला. कार्बन वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, हे तुम्हाला माहिती आहे. नंतर फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइडचा फॉर्म्युला तो कोणता? तर तो पहा. हे घ्या, तुम्ही असे लिहू शकता C6H5MgBr. C6H5MgBr दिसतंय का? हा C6H5MgBr हा आहे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कोणता आहे हा? फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, आता याच्यातला कोणता बॉन्ड तुटतो? तर आपल्याला माहिती आहे कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड तुटतो. कार्बन मॅग्नेशियम हा पोलर बॉन्ड आहे. ओके, हा बॉन्ड तुटतो. हा फिनिल ग्रुप काय करतो? हा फिनिल ग्रुप या कार्बोनिल कार्बोनेट वरती अटॅक करतो आणि इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ही रिएक्शन होती, तुम्हाला माहितीच आहे. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय होईल सांगा? तर असं तयार होईल. हे पाहायचं. ओके, हे रिंग, ठीक आहे, हे रिंग कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड तुटल. हा कार्बन, इथला कार्बन कोणाला जोडला जाईल? कार्बोनिल कार्बनला, ठीक आहे. आणि म्हणून इथं काय येईल? तर इथं कार्बन, त्याच्या डोक्यावरती काय? त्याच्या डोक्यावरती हा C डबल बॉन्ड O
ओके, आणि हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील, O मायनस आणि या इकडचा हा जो आहे O मायनस आणि हा प्लस Mg तयार होईल, तर O मायनस MgBr, O मायनस MgBr पाहायचं. हा कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्सचं नाव काय, या कॉम्प्लेक्सला आपण म्हणतो Mg कॉम्प्लेक्स. झालं का तयार ऍसिड, तर नाही. त्यानंतर याची ट्रीटमेंट कोणासोबत करायची आपल्याला, डायल्यूट HCl सोबत, आणि म्हणून HOH इथं डायल्यूट HCl, इथं काय लिहितो आपण डायल्यूट HCl, इथं लिहितो थोडं पुढं HOH डायल्यूट HCl. याचा अर्थ काय, डायल्यूट ऍसिड आपल्याला टाकायचे, डायल्यूट ऍसिड टाकलं H प्लस OH मायनस O मायनस अब्स्ट्रॅक्ट द H प्लस C6H5 C डबल बॉन्ड O मायनस अब्स्ट्रॅक्ट द प्रोटॉन. हे वॉटर असल्या कारणानं, हे वॉटर याच्यात टाकल्यामुळं, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये डायल्यूट HCl टाकल्यामुळं कोणता बॉन्ड यातलं कोणतं अंतर वाढतं, तर हे O आणि Mg प्लस यातलं अंतर वाढतं, O मायनस आणि H प्लस तयार होईल OH, आणि OH जर झालं तर प्रोडक्ट कोणतं तयार होतं नीट पहा तुम्ही आता. ही रिंगला रिंग C डबल बॉन्ड O, हा कार्बन, कोणता हा कार्बन, त्याला डबल बॉन्ड O, ओके, O मायनस आणि H प्लस, O मायनस आणि H प्लस हा झाला OH, Mg आणि Br आहे चे, आणि त्याचबरोबर पुन्हा हा OH. सांगा काय तयार होईल, तर हा Mg, हा Br आणि त्याला काय तर OH. आपला हा प्रोडक्ट आहे C6H5 C डबल बॉन्ड OH, म्हणजे हा तयार झाला इथं बेंझोइक ऍसिड. हा कोणता तयार झाला, तर हा तयार झाला इथं बेंझोइक ऍसिड. एनीबडी हॅविंग एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग टू द प्रिपरेशन ऑफ बेंझोइक ऍसिड, आहे का, मला वाटत नाही कोणता असेल म्हणून. तुम्हाला जर आलं हाऊ बेंझोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम ड्राय आईस, तर लक्षात ठेवा ड्राय आईस म्हणजे काय, तर सुरुवातीपासून सांगितलं ड्राय आईस म्हणजे सॉलिड CO2. ओके, इथे लिहितो मी ड्राय आईस, कोणता ड्राय आईस म्हणजेच सॉलिड CO2. ओके, आणि हे C6H5 MgBr म्हणजे कोणता, तर हा आहे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. कोणता आहे हा, तर हा आहे फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हा झाला ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणता रिएजंट, हा ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणून आपण असं म्हणू शकता वेन फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, इथं पाहू शकता वेन फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज रिएक्ट विथ ड्राय आईस in presence of dry ether gives Mg complex which on acid hydrolysis gives काय देतं मग, it gives benzoic acid. कोणता ऍसिड तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, तर बेंझोइक ऍसिड तयार होतो. when phenyl magnesium bromide is react with dry ice means solid carbon dioxide in presence of dry ether it gives Mg complex on further acid hydrolysis gives benzoic acid. ओके, आता पुन्हा तुम्हाला सांगायची गरज आहे का, नाही. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन वरती कोणता चार्ज, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, C6H5 MgBr. कोणता बॉन्ड हा पोलार असतो, तर ग्रिग्नार्ड रिजन मध्ये हा बॉन्ड कसा असतो, तर पोलार असतो. हा बॉन्ड तुटल, हा फिनिल ग्रुप या कार्बोनिल कार्बोनेट मध्ये अटॅक करेल, कार्बन आणि फिनिल यांच्यात बॉन्ड जोडला जाईल, आणि हा बॉन्ड इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊन O मायनस आणि प्लस MgBr, हा Mg कॉम्प्लेक्स, आणि Mg कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर O मायनस H प्लस ओढून घेईल, OH तयार होईल, म्हणजेच करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. म्हणून जनरल रिएक्शन कडे पहा, हा ड्राय आईस कोणता आहे, हा तर सॉलिड कार्बन डायऑक्साइड म्हणजेच काय, तर तो आहे ड्राय आईस. ड्राय आईसची रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत. ग्रिग्नार्ड रिएजंट मधला R आणि Mg हा कोणता बॉन्ड असतो, हा पोलार कोव्हलंट बॉन्ड असतो. हा बॉन्ड तुटतो, R मायनस हा पार्शियल पॉझिटिव्ह कार्बन ऍटमवरती अटॅक करतो, आणि R आणि कार्बन, कोणता R आणि कार्बन जोडला जातो, C डबल बॉन्ड O, आणि या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातात, O मायनस आणि प्लस MgX मिळून तयार होतो हा कॉम्प्लेक्स, याला आपण म्हणतो Mg कॉम्प्लेक्स. Mg कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर जर त्याच्यात आपण डायल्यूट HCl टाकलं, तर डायल्यूट HCl मधलं वॉटर मॉलिक्यूल काय करतं, त्याचं ब्रेकडाऊन करतं, आणि RC डबल बॉन्ड O मायनस आणि पाण्यातलं H प्लस मिळून तयार झालं कार्बोक्सिलिक ऍसिड. Mg ला X जोडलेला आहे आणि पाण्यातलं OH ह्याला जोडलं जाऊन MgXOH तयार होतं. आणि ज्या रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल किंवा ज्या रिएक्शन मध्ये हे जे कॉम्प्लेक्स असतात, कॉम्प्लेक्सचं लिसिस होतं इन प्रेझेन्स ऑफ वॉटर विच इज कॉल्ड ॲज अ हायड्रोलिसिस. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रोलिसिस ऍसिडिक वॉटर वापरून केलं जातं, किंवा हायड्रोलिसिस हे अल्कलाइन वॉटर वापरून देखील केलं जातं. म्हणजे इथं डायल्यूट HCl वापरलं तर कधी कधी डायल्यूट NaOH वापरलं जातं, पण
डायल्यूट ऍसिड जर वापरले तर त्याला ऍसिड हायड्रोलिसिस म्हणायचं. बेस जर वापरलं तर अल्कलाइन हायड्रोलिसिस असं त्याला म्हणायचं असतं. इथं नाही, इथं कोणतं हायड्रोलिसिस तर इथं ऍसिड हायड्रोलिसिसच असतं. ओके, ही झाली कितवी मेथड? चौथी मेथड. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट अँड ड्राय आईस. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन ड्राय आईस वर होऊन Mg कॉम्प्लेक्स आणि नंतर ऍसिड हायड्रोलिसिस होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. ओके, आता पाचवी मेथड पाहू आपण असाइल क्लोराइड आणि ऍसिड अनहायड्राइड पासून. ओके, हे मोडतो मी आता पहा. नेक्स्ट मेथड पाहू आपण फ्रॉम फिफ्थ, दॅट इज फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. एकदम सोपी मेथड आहे ती, एकदम सोपी मेथड आहे. जशी ही मेथड होती या प्रकारे पुढची देखील मेथड आहे. इथे आपण इथं 5 नंबर टाका. फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. हे मोडण्यासाठी जास्त वेळ लागतो. फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. ओके, पहा इथं पाचवी मेथड आपण पाहूया. फ्रॉम असाइल क्लोराइड, फ्रॉम असाइल क्लोराइड and acid anhydride and acid anhydride. अगोदर हे मोडून घेतो एक मिनिट. हे पहा बाकीचं मागचं मोडून घेतोय. तोपर्यंत तुम्ही पहा, आठवतं तुम्हाला काही असाइल क्लोराइड म्हणजे काय असतं बरं? असाइल क्लोराइड म्हणजे काय, त्याचं जनरल फॉर्म्युला काय आहे? आपल्याला अगोदर जनरल रिएक्शन लिहायचे असतात. जनरल रिएक्शन जर लिहिली तर कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला लिहायला अवघड नसतं, लक्षात ठेवा. म्हणून जनरल रिएक्शन अगोदर, कोणत्याही रिएक्शन लिहायच्या अगोदर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ओके, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड पाहू आपण. या मेथड मध्ये अलिफॅटिक आणि अरोमॅटिक दोनही प्रकारचे कार्बोक्सिलिक ऍसिड आपण तयार करू शकतो. एकदम सोपी मेथड आहे. ओके, हा चल पहा पुढची मेथड कोणती? मेथड नंबर 5. फ्रॉम असाइल क्लोराइड, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड. तर मी असं म्हणेल दिस मेथड म्हणजे कोणती? 5 नंबरची मेथड. दिस मेथड इज युजफुल टू प्रिपेअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स as well as aromatic carboxylic acids. आणि रिएजंट कोणते आहेत पाहिजे तर सोपं एकदम. रिएजंट सोपे तर असाइल क्लोराइड किंवा ऍसिड अनहायड्राइड यांची रिएक्शन फक्त वॉटर सोबत करायची. फक्त कोणासोबत करायची तर वॉटर सोबत करायची. इथं म्हणतो मी दिस मेथड पाहिजे. दिस मेथड is used to prepare, is used to prepare, this method is used to prepare aliphatic and aromatic carboxylic acids, aliphatic and aromatic carboxylic acids, दोन्ही पण प्रकारचे aliphatic and aromatic carboxylic acids. तर पहिलं आपण पाहूया. पहिलं फ्रॉम असाइल क्लोराइड. इथं दोन येतं. 5 नंबरची जी मेथड आहे फ्रॉम, पहिलं कोणतं आहे? फ्रॉम असाइल क्लोराइड. स्पेलिंग दिसते का? फ्रॉम असाइल क्लोराइड एक आहे आणि दुसरा ऍसिड अनहायड्राइड दुसरा आहे. दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर, दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. दोनही प्रकारचे कार्बोक्सिलिक ऍसिड्स तयार करू शकतो. जसं आपण मागच्या मेथड मध्ये पाहिलं होतं, इथेनॉइक ऍसिड हा अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला आणि बेंझोइक ऍसिड हा अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाला. त्याच पद्धतीनं ही 5वी मेथड आहे. आता इथं एक आहे असाइल क्लोराइड आणि दुसरा आहे ऍसिड अनहायड्राइड. तर एका सेंटेन्स मध्ये तुम्हाला मी सांगतो, असाइल क्लोराइड आणि ऍसिड अनहायड्राइड यांची रिएक्शन फक्त आपल्याला वॉटर सोबत करायची. कोणासोबत करायची? फक्त वॉटर सोबत करायची. आणि वॉटर सोबत केली की तयार होतं कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणून हे टाकतो मी फ्रॉम असाइल क्लोराइड. फ्रॉम कोणतं? असाइल क्लोराइड. ओके, पाहायचं एक टाकतो असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड ऑन रिएक्शन विथ वॉटर. असाइल क्लोराइड ऑन रिएक्शन विथ वॉटर. reaction with water gives corresponding carboxylic acid.
गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याला आपण असे म्हणू शकतो, अगोदर मी जनरल रिएक्शन देतो जेणेकरून तुम्हाला समजेल. ते जनरल रिएक्शन पाहत असताना चला हे घ्या, हा घेतला आपण कोनिकल फ्लास्क घेतला. कोणता घेतला? कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? असाइल क्लोराईड घ्यायचं. मला सांगा असाइल क्लोराईडचा फॉर्म्युला कोणता? जनरल फॉर्म्युला ऑफ असाइल क्लोराईड. काय असतो फॉर्म्युला? तर असाइल क्लोराईडचा फॉर्म्युला असतो तो म्हणजे असा, हे पहा, RC+O RC+O हा जनरल फॉर्म्युला आहे. असाइल क्लोराईड घेतलाय कोनिकल फ्लास्क मध्ये, यामध्ये काय टाकायचं? यामध्ये फक्त पाणी टाकायचं. काय टाकायचं? पाणी टाकायचं. किती सोपं आहे पहा. असाइल क्लोराईड टाकायचं, त्यात काय टाकायचं? पाणी टाकायचं. पाणी टाकलं की ती रिएक्शन होते. असाइल क्लोराईड प्लस वॉटर, हे घ्या वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला फक्त एक सांगेल की ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन केली जाते. ही रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन केली जाते. काय केली जाते ते सांगतो. चला, असाइल क्लोराईड RCOCl. RCOCl म्हणजे कोणता? तर तो झाला असाइल क्लोराईड. तो कोणता झाला विद्यार्थी मित्रांनो? असाइल क्लोराईड. आणि HOH म्हणजे काय? वॉटर. HOH म्हणजे काय? वॉटर. तुम्हाला हे तर माहिती आहे, RC+OCl असाइल क्लोराईड. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे? तर 2.5 आहे. थोडंसं मोठं काढतो. हे पहा, RC+OCl हा झाला RCOCl. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5, ऑक्सिजनची 3.4. कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. कोणते? पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा असाइल क्लोराईड आहे. वॉटर. वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. वॉटर कसं आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट. H+ असतं, OH- असतं. वेन असाइल क्लोराईड इज रिएक्ट विथ वॉटर, तर पहा असाइल क्लोराईड घेतलं आपण कंटेनर मध्ये आणि त्याच्यात वॉटर टाकतोय. वॉटर टाकलं की वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. त्याचा H+ OH- आणि इथं कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बनवरती कोणता चार्ज आहे? तर कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज आहे. तर हा OH- जो आहे तो OH- या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. OH- इज अटॅकिंग ऑन कार्बोनिल कार्बन ॲटम अँड दॅट टाइम कार्बन क्लोरीन बॉन्ड विल ब्रेक डाउन. कार्बन क्लोरीन बॉन्ड विल ब्रेक डाउन. काय होईल? का बरं? OH- ने जर या कार्बन ॲटमवरती अटॅक केला तर कार्बन OH हा बॉन्ड जोडला जातो. त्याच वेळेस कार्बन Cl हा बॉन्ड तुटतो. Cl- आणि यातला H+, म्हणून तुम्ही असंही म्हणू शकता, हे पहा, हे H इथून निघून जातं आणि तयार होतं RC+OOH. काय तयार झालं? RC+OOH. H+ आणि Cl- काय तयार झालं? तर H+ आणि Cl- मिळून तयार झालं HCl. ओके. RCOOH म्हणजे काय? तर हे आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. हे कोणते? तर कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. वेन असाइल क्लोराईड पाहायचं. वेन असाइल क्लोराईड is react with water gives corresponding carboxylic acid. Gives corresponding carboxylic acid. इथं पाहू शकता. When acyl chloride is react with water it gives carboxylic acid. आणि ही रिएक्शन होत असताना मी एरोच्या वरती पिरिडीन असलेले काय लिहिलं? तर पिरिडीन. त्याचे कारण असाइल क्लोराईडची रिएक्शन जर वॉटर सोबत झाली तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट हा ऍसिड तयार होतो. हा हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होतो. आणि हा हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार झालेला पुन्हा हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार झालेला वॉटर सोबत रिएक्ट होऊन ह्या कार्बोक्सिलिक ऍसिडचं रूपांतर कशात करू शकतो? असाइल क्लोराईड आणि वॉटर मध्ये करू शकतो. आणि म्हणून ही रिएक्शन स्टॉप करण्यासाठी, म्हणजे फक्त फॉरवर्ड डायरेक्शन ठेवण्यासाठी म्हणून आपण काय घेतो? तर पिरिडीन हा बेस घेतो. पिरिडीन हा बेस आहे. HCl हा ऍसिड आहे. HCl ऍसिड आणि बेस याच्या म्हणून सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. म्हणून HCl जो तयार झालेला आहे ऍसिड, त्या ऍसिडचं न्यूट्रलायझेशन करण्यासाठी म्हणून आपण बेस हा पिरिडीन घेतो. काय घेतो आपण? तर बेस हा पिरिडीन घेतो. म्हणून तुम्ही असे म्हणू शकता दिस बेस कॅटलाइज्ड रिएक्शन. काय म्हणू शकता? बेस कॅटलाइज्ड रिएक्शन असं म्हणू शकता. एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल व्हेन असेटिल क्लोराईड किंवा असं लिहू शकतो आपण असेटिल क्लोराईड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर असंही म्हणू शकता. पहा, असेटिल क्लोराईड on hydrolysis with water gives काय देतो? तर तुम्ही रिएक्शन लिहून देणार. पहा, असेटिल क्लोराईडचा फॉर्म्युला कोणता? समजा हे असाइल क्लोराईड आपण घेतला तर असेटिल क्लोराईडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. तो कोणता? CH3 C+OCl. काय विद्यार्थी मित्रांनो? CH3 C+OCl हा झाला असेटिल क्लोराईड. याची रिएक्शन कोणासोबत? वॉटर सोबत.
वॉटरचा फॉर्म्युला HOH तुम्ही लिहू शकता नाही का, H प्लस OH मायनस. तुम्ही H2O लिहिलं तर काय हरकत नाही, फक्त माहितीसाठी H प्लस OH मायनस. वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे, H प्लस OH मायनस. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, आता वरच्याच रिएक्शन मध्ये सांगितलं, या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. OH मायनस न्यूक्लिओफाइल या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. ऑक्सिजन कार्बन नवीन बॉन्ड जोडला जातो, त्याच वेळेस कार्बन क्लोरीन बॉन्ड हा ब्रेकडाऊन होतो आणि पुढे प्रोडक्ट तयार होतो. तो कोणता? हा CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O आणि कार्बन आणि OH मिळून तयार होतो इथं असा बॉन्ड. आणि बाय प्रोडक्ट काय तर H प्लस आणि Cl मायनस. कोणता पहा, हा H प्लस आणि हा Cl मायनस तयार होतं HCl. याचं नाव काय? CH3COOH. हा तयार झाला ॲसेटिक ऍसिड. हा कोणता तयार झाला? ॲसेटिक ऍसिड. आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. तयार झालेला हायड्रोक्लोरिक ऍसिड ह्या ॲसेटिक ऍसिडचं रूपांतर परत असाइल क्लोराइड मध्ये करणार आहे. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी आपण ह्या HCl ला, तयार झालेल्या HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून या रिएक्शन मध्ये आपण बेस काय टाकतो बरं? पिरिडीन टाकतो. काय टाकतो तर? पिरिडीन. म्हणून असाइल क्लोराइड प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ बेस पिरिडीन. इथे काय घेऊ शकता? पिरिडीन. तुम्हाला मी आणखी म्हणाले, एक तर पिरिडीन घेऊ शकता, नाही तर NaOH घेऊ शकता, काहीच हरकत नाही. पिरिडीन किंवा NaOH दोन्हीपैकी कोणताही एक आपण घेऊ शकतो. यांचे नाव लिहू आपण. हा आहे असेटिल क्लोराइड. याचा आयुपीएच नेम काय? तर याचा आयुपीएच नेम आहे इथॅनोइल क्लोराइड. कोणता आहे हा इथॅनोइल क्लोराइड आहे. आणि याचं नाव काय तर माहिती तुम्हाला 1 आणि 2. याचं नाव आहे इथॅनोइक ऍसिड. कोणता आहे हा झाला इथॅनोइक ऍसिड. When ethanoyl chloride is react with water, it gives ethanoic acid. This reaction takes place in presence of base pyridine or sodium hydroxide. काय घेतलं त्याचं कारण, हा जो बाय प्रोडक्ट HCl आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून आपण पिरिडीन किंवा NaOH दोघांपैकी कोणतेही बेस तुम्ही ते लिहू शकता. बरोबर आहे का? मग आता हे झालं. ओके, दुसरं एक्झाम्पल घेऊ आता. हे झालं असाइल क्लोराइड. दुसरं एक्झाम्पल पहा, बेंझॉइल क्लोराइड. तुम्ही प्रोडक्ट लिहिणार आहात. बेंझॉइल क्लोराइडचा फॉर्म्युला पहा. बेंझॉइल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर. हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्स. काय लिहिता तुम्ही पाहता. बेंझॉइल क्लोराइडचा फॉर्म्युला कोणता? तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे. बेंझॉइल क्लोराइडचा फॉर्म्युला सांगता येईल तर तो फॉर्म्युला असा घ्या, C6H5 C डबल बॉन्ड O Cl. हा फॉर्म्युला, हा बेंझॉइल क्लोराइड. Okay, this is a benzoyl chloride which react with water in presence of काय? pyridine. Okay, H plus OH minus C6H5 C double bond O Cl. partial positive charge, partial negative charge. OH minus या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगतोय कार्बन क्लोरीन बॉन्ड टोटल Cl आणि हा H मिळून तयार होईल HCl. आणि आपल्याला पाहिजे ते तयार होईल, काय तयार होईल सांगा? C6H5 C डबल बॉन्ड O आणि हा OH, C डबल बॉन्ड O आणि हा OH बाय प्रोडक्ट HCl. हा तयार झाला बेंझोइक ऍसिड. हा काय तयार झाला? बेंझोइक ऍसिड. याचं नाव काय आहे? तर याचं नाव आहे बेंझॉइल क्लोराइड. याचं नाव काय तर बेंझॉइल क्लोराइड आहे. ओके, हा झाला बेंझॉइल क्लोराइड. ओके, फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनहायड्राइड मधलं आता आपण काय पाहिलं? फ्रॉम असाइल क्लोराइड. यात असं सांगितलं मी तुम्हाला अगोदरच, दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर अलिफॅटिक ऍज वेल ऍज अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. इथं अलिफॅटिक ऍसिड तयार झालं, इथं अरोमॅटिक ऍसिड तयार झालं. त्यातलं आपण पाहिलं फ्रॉम असाइल क्लोराइड. तर पाहिलं तुम्ही काय सांगतो आपण? वेन असाइल क्लोराइड इथे लिहू शकतो तुम्ही, असाइल क्लोराइड ऑन रिएक्शन विथ वॉटर गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, असाइल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड. हायड्रोलिसिस याचा अर्थ काय? असाइल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर याचा अर्थ असाइल क्लोराइडची रिएक्शन जर वॉटर सोबत जर झाली तर वॉटर याचं काय करतं? लिसिस करतं. म्हणून असाइल क्लोराइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड अँड HCl. आणि पिरिडीन का वापरायचं? इथं कोणता बेस वापरला जातो? इथं पिरिडीन किंवा NaOH वापरलं जातं. त्याचं कारण पिरिडीन जरी घेतलं तर HCl न्यूट्रलाइज करतं किंवा NaOH जरी घेतलं तर HCl न्यूट्रलाइज करतं.
असाइल क्लोराईडची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि HCl तयार होतं. हे HCl न्यूट्रलाइज करण्यासाठी म्हणून बेस पिरिडीन किंवा NaOH घेत असतो. तुम्ही म्हणता सर असंच जर राहिलं तर हे HCl काय करेल, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि HCl तयार झालं, HCl पुन्हा या कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्ट होईल आणि H+Cl- याच्यावर अटॅक करेल आणि OH आणि H+H2 तयार होईल. म्हणजे ही रिव्हर्सिबल रिएक्शन होईल. असं होऊ नये म्हणून आपण बेस पिरिडीन किंवा NaOH वापरतो. एक्झाम्पल नंबर 1 घेतलं, acetyl chloride is react with water, it gives acetic acid. इथेनॉइल क्लोराइड इज रिएक्ट विथ वॉटर, इट गिव्स इथेनॉइक ऍसिड. म्हणजे वरचे कोणते नाव आहेत तर वरचे कॉमन नेम आहेत दोन्ही कंपाऊंडचे आणि खालचे जे नाव आहे ते कोणते तर IUPAC नेम आहेत. तुम्हाला विचारलं जातं हाऊ इथेनॉइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथेनॉइल क्लोराइड, तर ही रिएक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आणि दुसरं, हाऊ बेंझोइक ऍसिड इज प्रिपेअर्ड फ्रॉम बेंझोइल क्लोराइड, तर बेंझोइल क्लोराइडची रिएक्शन वॉटर सोबत झाली तर बेंझोइक ऍसिड आणि बाय प्रोडक्ट HCl तयार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो आणखी एक मला सांगायचे यातल्या MCQच्या दृष्टीने त्यासह, तर आपण जर पाहिलं दोन कोनिकल फ्लास्क घेतले, पहा दोन कोनिकल फ्लास्क घेतले, हा एक घेतला आणि हा एक घेतला. ओके, यामध्ये घेतला आपण कोणता CS3COCl असेटिल क्लोराइड घेतला आणि दुसऱ्यामध्ये जर आपण घेतला बेंझोइल क्लोराइड म्हणजे कोणता, पहा बेंझोइल क्लोराइड C6H5C डबल बॉन्ड OCl. ह्याच्यामध्ये पण आपण वॉटर टाकलं आणि ह्याच्यामध्ये पण वॉटर जर टाकलं तर कोणती रिएक्शन फास्ट होते, तर पहा असेटिल क्लोराइड हा अलिफॅटिक क्लोराइड आहे. असेटिल क्लोराइड रिएक्ट फास्ट विथ वॉटर. मी असं म्हणतोय असेटिल क्लोराइड इज रिएक्ट विथ फास्ट वॉटर. असेटिल क्लोराइडची रिएक्शन वॉटर सोबत फास्ट होते आणि आवाज येतो तिचा. When acetyl chloride is react with water, it gives explosion. म्हणजे जसं की आपण म्हणतो धमाका झाल्यासारखा आवाज येतो. स्फोटकारी ती रिएक्शन असते. असेटिल क्लोराइड मध्ये वॉटर टाकलं की ती रिएक्शन होत असताना बम्पिंग होते. ओके, स्फोट होतो आपण असल्याला म्हणू शकतो. आणि बेंझोइल क्लोराइड मध्ये वॉटर जर टाकलं तर ती रिएक्शन हळू न होते. ती रिएक्शन कशी होते तर हळू न होते. म्हणून रिएक्शन ऑफ असेटिल क्लोराइड विथ वॉटर इज व्हेरी फास्ट अँड एक्सप्लोजिव्ह, while reaction of water with benzyl chloride is very slowly. कसं असतं तर व्हेरी स्लोली असेल. ह्या गोष्टी आता आपण पाहिलं फ्रॉम असाइल क्लोराइड आणि ऍसिड अनाइड्राइड मधलं असाइल क्लोराइड. आता आपण काय पाहणार तर आता आपण पाहणार फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड. रिएक्शन सारखीच आहे. रिएक्शन कशी आहे तर रिएक्शन ही सारखीच आहे. ओके, हे झालं रिएक्शन तुम्ही लिहिले असतील. आता मी टाकतो बेंझोइल क्लोराइड, हा सॉरी फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड. सेम, बाकी काहीच फरक नाहीये. फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड आठवा बरं जनरल फॉर्म्युला काय असेल ऍसिड अनहायड्राइडचा, तर व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ ऍसिड अनहायड्राइड. ऍसिड अनहायड्राइडचा जनरल फॉर्म्युला काय सांगता येईल का? आणि मला माहिती आहे जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना तो सांगता येतो. आपल्याला दोन दोन एक्झाम्पल इथं पाहायचे तर असेटिक अनहायड्राइडचे देखील. एक अलिफॅटिक पाहू आणि दुसरं ॲरोमॅटिक पाहू. ऍसिड अनहायड्राइडचे एक्झाम्पल सांगता येईल. चला बी टाकतो इथं. यातलं बी फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड. फ्रॉम ऍसिड अनहायड्राइड इथे मी घेतले ऍसिड अनहायड्राइड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर किंवा ऍसिड अनहायड्राइड रिएक्ट विथ वॉटर. रिएक्ट विथ वॉटर सोपे शब्द. ऍसिड अनहायड्राइड रिएक्ट विथ वॉटर gives कार्बोक्सिलिक ऍसिड. gives corresponding carboxylic acid. Use corresponding carboxylic acid. आता पहा हा कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्क आपल्याला आवश्यकताच पडते कारण केमिस्ट्रीमध्ये कोनिकल फ्लास्क लागणारच आहे. याच्यात घेऊ आपण ऍसिडिक अनहायड्राइड किंवा ऍसिड अनहायड्राइड घेऊ आणि ह्यात काय टाकायचं, यात टाकायचं आपल्याला वॉटर. काय टाकायचं वॉटर.
इथे मात्र बेस पिरिडिनची घ्यायची गरज नाही. ऍसिड अनहायड्राइडचा जनरल फॉर्म्युला कोणता? तर ऍसिड अनहायड्राइड जनरल फॉर्म्युला पहा, R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. हा ऍसिड अनहायड्राइड. हा काय झाला? हा झाला ऍसिड अनहायड्राइड. याची रिएक्शन कोणासोबत? हे घेतले आपण ऍसिड अनहायड्राइड घेतलं आणि त्यात काय टाकायचं? तर त्यात तुम्हाला म्हटलं की वॉटर टाकायचे. काय टाकायचे? वॉटर टाकायचं. वॉटर हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. H+OH-. ऍसिड अनहायड्राइड मध्ये वॉटर टाकलं तर वॉटर काय करतं पहा, तो वॉटर ह्या मॉलिक्यूलला ब्रेक डाऊन करतो. वॉटर काय करतं? ह्या मॉलिक्यूलला ब्रेक डाऊन करतो. आता पहा R C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O R. तर हा कार्बोनिल कार्बन, हा कार्बोनिल ऑक्सिजन. कार्बोनिल कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. या पण पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा ऍसिड अनहायड्राइड आणि हा वॉटर आहे. वॉटर मध्ये H+OH-. OH- हा न्यूक्लिओफाइल आहे. तो कोणावर अटॅक करणार आहे? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणून हा OH- या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जोडला जातो. त्याच वेळेस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तुटतो. OH- इज अटॅकिंग ऑन दिस कार्बन. कार्बन ऑक्सिजन बॉन्ड विल ब्रेक डाऊन. आणि हा बॉन्ड ब्रेक डाऊन जर झाला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जर ब्रेक डाऊन झाला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त आहे. ह्या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, म्हणून हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे O- होईल. O- आणि इकडचा H+. तर पहा काय तयार होतं? R C डबल बॉन्ड O, ह्या कार्बनला OH तयार होईल. R C डबल बॉन्ड O OH हा तयार होईल. आणि R C डबल बॉन्ड O O- आणि H+ तयार होईल. दुसरा OH. म्हणजेच किती? तर 2 कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल मिळतात. किती? 2 कार्बोक्सिलिक ऍसिड. 2 मॉलिक्यूल्स. मी डायरेक्ट लिहितो 2 मॉलिक्यूल्स. 2 मॉलिक्यूल्स ऑफ कोणाचे? तर 2 मॉलिक्यूल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. किती मॉलिक्यूल तयार होतात? 2 कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल तयार होतात. किंवा तुम्ही ह्याच्या ऐवजी सिंपली असं लिहू शकता 2 मॉलिक्यूल्स ऑफ RCOOH. ओके, जे सोपं वाटतं ते लिहू शकता. When acid anhydride is react with one water molecule, it gives 2 molecule of carboxylic acids. ओके, इथं HCl तयार झालेलं नाही, म्हणून पिरिडीन ह्या बेसची गरज देखील नाही. ओके, एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 1. आता असेटिक अनहायड्राइड ची रिएक्शन घ्यायची आपल्याला. तुम्हाला असे असतं, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ वॉटर ऑन इथॅनोइक अनहायड्राइड? कोणत्या? इथॅनोइक अनहायड्राइड म्हणजेच असेटिक अनहायड्राइड. पहा इथं मी when example घेतो. when example number 1. when acetic anhydride is react with water, when acetic anhydride is react with water, it gives 2 molecules किंवा it gives acetic acid. 2 molecules ची गरज नाही. it gives acetic acid. असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला कोणता होता? हे पहा, तुम्हाला मी जनरल फॉर्म्युला सांगितलाय. एक्झाम्पल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला कोणता? इथं पहा, when acetic anhydride is react with water, it gives acetic acid. तुम्हाला असेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला माहिती आहे? माहित नसेल तर माहित करून घ्या. हा पहिला फॉर्म्युला झालेला आहे CH3 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. ओके, हा झाला असेटिक अनहायड्राइड. याची रिएक्शन कोणासोबत? वॉटर सोबत. HOH H+OH-. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हा H+OH-. इथं कोणता चार्ज? या कार्बोनिल कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावरती पण कोणता आहे? पार्शियल पॉझिटिव्ह. तुम्ही कोणत्याही एका कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक दाखवू शकता. मी असं म्हणते OH- हा या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल. या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती OH- अटॅक करेल. मग कोणता बॉन्ड तुटल? मग तुटल हा कार्बन आणि ऑक्सिजन बॉन्ड तुटल. आणि हे इलेक्ट्रॉन कोणाकडे? ऑक्सिजन कडे. O- आणि इकडचा H+. ओके, म्हणजे पाहता काय करायला तर CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH आणि CH3 C डबल बॉन्ड O O- आणि इकडचा H+. असेटिक ऍसिड. इथे लिहू आपण CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O आणि त्याच्यासोबत OH. हा झाला OH. आणि दुसरा CH3 C डबल बॉन्ड O O- आणि H. ओके, म्हणून तुम्ही इथं सिंपली लिहू शकता 2 असेटिक ऍसिड. किती तर 2 असेटिक ऍसिड. याचं नाव आहे असेटिक अनहायड्राइड. याचं नाव काय? असेटिक
अनहायड्राइड, त्यालाच आपण म्हणतो इथॅनोइक, त्यालाच आपण म्हणतो इथॅनोइक अनहायड्राइड, यालाच काय म्हणतो आपण इथॅनोइक अनहायड्राइड. याचं कॉमन नेम आहे ॲसेटिक ऍसिड आणि ह्याचं आययुष नेम आहे इथॅनोइक ऍसिड. याचं नाव काय तर इथॅनोइक ऍसिड हे त्याचं नाव आहे. हे झालं एक्झाम्पल एक. दुसरं एक्झाम्पल असंच आपण पाहूया बेंझोइक अनहायड्राइड्स. कोणतं? बेंझोइक अनहायड्राइड्स. यात काय कोणाला अडचण आहे का? हा ॲसेटिक अनहायड्राइडचा मॉलिक्यूल त्याची रिएक्शन कोणासोबत झाली? वॉटर सोबत. वॉटर मधला H+OH- या कार्बोनिल कार्बन वर अटॅक करतो, कार्बन OH बॉन्ड जोडला जाऊन तयार होतो ॲसेटिक ऍसिडचा एक मॉलिक्यूल. नंतर राहिलेला O-, मग बाकीचा इकडचा पार्ट CH3 C डबल बॉन्ड O आणि H+ तयार होतो दुसरा मॉलिक्यूल, म्हणून दोन ॲसेटिक ऍसिडचे मॉलिक्यूल. एक्झाम्पल दुसरं बेंझोइक अनहायड्राइड. कोणतं? बेंझोइक अनहायड्राइड react with water gives benzoic acid. सांगा आता बेंझोइक ऍसिडचा बेंझोइक अनहायड्राइडचा फॉर्म्युला काय असेल? तर जर तुम्हाला ॲसेटिक अनहायड्राइडचा फॉर्म्युला मी सांगितला असेल तर बेंझोइक अनहायड्राइडचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. कोणता असेल सांगता तुम्हाला? हे पहा, फॉर्म्युला असा लिहू शकता तुम्ही. हे घ्या C6H5 C डबल बॉन्ड O. ओके, C डबल बॉन्ड O. नंतर हा O C डबल बॉन्ड O पुढं जसं तसं काढू शकता तुम्ही, असं हे काढू शकता. ठीक आहे. प्लस H H+OH- हे घ्या OH- या कार्बन ते अटॅक करत हा बॉन्ड तुटणार आहे. ओके, तर तयार होईल पहिला मॉलिक्यूल आपल्याला माहिती आहे. ओके, ही एरोमॅटिक रिंग, ही कोणती रिंग? एरोमॅटिक रिंग. C डबल बॉन्ड O आणि इकडचा OH तयार झाला COOH बेंझोइक ऍसिड. काय तयार झाला? बेंझोइक ऍसिड. नंतर C6H5 C डबल बॉन्ड O आणि इकडचा H+. इथं काय तर O- आणि H+ तयार होईल दुसरा बेंझोइक ऍसिड. म्हणून याचं नाव काय अगोदर? याचं नाव आहे बेंझोइक अनहायड्राइड. हा आहे बेंझोइक अनहायड्राइड आणि याचं नाव काय? तर याचं नाव आहे बेंझोइक ऍसिड. याचं नाव काय तर बेंझोइक ऍसिड. बेंझोइक अनहायड्राइड रिएक्ट विथ वॉटर गिव्स बेंझोइक ऍसिड. हे बेंझोइक अनहायड्राइड याची रिएक्शन वॉटर सोबत. वॉटरचा बॉन्ड टोटल H+OH- कोणत्याही एका कार्बोनिलवरती, कार्बन ॲटमवरती OH- न्यूक्लियोफाइल अटॅक करेल. जर याच्यावरती अटॅक केला, OH जर याच्यावरती अटॅक केला तर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जोडला जाईल, तयार होईल एक बेंझोइक ऍसिडचा मॉलिक्यूल. आणि C6H5 C डबल बॉन्ड O- आणि इकडचा H+ तयार होईल दुसरा बेंझोइक ऍसिडचा मॉलिक्यूल. ओके, ही झाली किती मेथड? तर ही झाली पाचवी मेथड. आणि याची जनरल रिएक्शन काय असेल तुम्ही पाहू शकता. फ्रॉम ऍसिड अनहायड्राइडचं acid anhydride, when acid anhydride is react with water it gives carboxylic acid, two molecules of carboxylic acid. आणि ह्याला लिसिस का म्हणायचं ते तुम्हाला माहिती आहे. वॉटर मॉलिक्यूल ब्रेक डाउन टू दिस corresponding compound. ओके, आणि या रिएक्शन मध्ये दिस मेथड इज युज्ड टू प्रिपेअर अलिफॅटिक एज वेल एज एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ओके, तर इथं आपण पाहिलं फ्रॉम असाइल क्लोराइड आणि ऍसिड अनहायड्राइड पासून अलिफॅटिक आणि त्याचबरोबर एरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड कसे तयार होतात. तर पुढची मेथड आपल्याला पाहिजे फ्रॉम अल्किल सायनाइड. त्या अगोदर हे लिहून घ्या. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिल्या 5 मेथड्स ऑफ प्रिपरेशन. किती पाहिल्या? तर 5 मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहिल्यात. आता या मेथड्स ऑफ प्रिपरेशन जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, मेथड ऑफ प्रिपरेशन लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला जनरल रिएक्शन आणि एक्झाम्पल या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. तुम्हाला स्टेटमेंट नाही लक्षात राहिली तरी हरकत नाही. जसं आता आपण पाहिलं होतं की असाइल क्लोराइड म्हणजे तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे की असाइल क्लोराइडचा जनरल फॉर्म्युला कोणता? RCOCl. कोणता आहे? RCOCl. मी जर तुम्हाला म्हटलं अल्किल क्लोराइडचा फॉर्म्युला कोणता तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अल्किल क्लोराइड म्हणले की अल्किलाइड म्हटलं की RX आणि अल्किल क्लोराइड म्हटलं की RCl या प्रकारे. म्हणून तुम्हाला जर मेथड ऑफ प्रिपरेशन केमिस्ट्रीमध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन असेल किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील ह्या समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला केमिकल फॉर्म्युले परफेक्ट केमिकल फॉर्म्युले तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर काही जनरल फॉर्म्युले असतात या प्रकारे हेही लक्षात असणं आवश्यक आहे. जसं की आताच आपण पाहिलं की जी पाचवी मेथड होती फ्रॉम असाइल क्लोराइड अँड ऍसिड अनाइट्राइड. तर असाइल क्लोराइड जर म्हटलं RCOCl हे झालं असाइल क्लोराइड. कोणाचा फॉर्म्युला झाला? असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला झाला. आणि त्यात जर मी म्हटलं असतं तुम्हाला असेटिल क्लोराइडचा फॉर्म्युला, तर असेटिल क्लोराइड जर म्हटलं तर ह्या R च्या ऐवजी काय येईल? CH3 येईल. तर आपण म्हणतो CH3COCl हा झाला असेटिल क्लोराइड आणि हा झाला असाइल क्लोराइड. दिस इज अ जनरल फॉर्म्युला अँड दिस इज अ स्पेसिफिक फॉर्म्युला. या प्रकारे तुम्हाला फॉर्म्युला देखील लक्षात असणं आवश्यक आहे. म्हणून आतापर्यंत ज्या आपण रिएक्शन्स पाहिल्यात मेथड ऑफ प्रिपरेशन, तर त्यांच्या जनरल रिएक्शन आणि कमीत कमी त्यांचं एक एक्झाम्पल तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे. आणि माझं तुम्हाला सातत्यानं सांगणं आहे की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ लेक्चर पाहता, ठीक आहे, आता जे काही तुम्ही स्टडी करता, तर ती स्टडी करत असताना तो व्हिडिओ लेक्चर तुम्ही मध्ये मध्ये पॉज करू शकता. तर समजा रिएक्शन असेल की जशी पाहता आपण आता दिली RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR ऍसिड अनाइड्रेट, ओके, इज रिएक्ट विथ HOH, ओके. ती रिएक्शन तुम्ही पुन्हा मागे जाऊन पाहू शकता. इथं काय केलं? H+ OH- सर म्हटले तर हा कोणता आहे? तर हा पोलार रिएजंट आहे. कसा आहे? तर पोलार रिएजंट. बरं, याला पोलार का म्हटलं? हा H, कारण आपल्याला माहिती आहे H आणि O हा जो आहे हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.2, ऑक्सिजनची किती आहे? 3.4. म्हणून याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज, याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. H+ OH- म्हणजे कोणता झाला? पोलार रिएजंट. हा बॉन्ड काय होणार आहे? ब्रेक डाऊन होणार आहे. ओके. आणि इथं RC डबल बॉन्ड OC डबल बॉन्ड OR, इथं पार्शियल पॉझिटिव्ह, इथं पार्शियल निगेटिव्ह. OH- हा न्यूक्लिओफाइल आहे. OH- हा न्यूक्लिओफाइल, हा कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. याच्यावरती अटॅक करणार. नंतर कोणता बॉन्ड ब्रेक होणार? हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. मग हा बॉन्ड तुटला की इलेक्ट्रॉन कुणीकडे जाणार हेही तुमच्या लक्षात असलं पाहिजे. नाहीतर तुटला, हा O तुटला, त्याला जोडला, असं आहे का? तर नाही. हा बॉन्ड तुटल्यानंतर इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जातील O- आणि O- झाल्यानंतर तो कोणाला ओढेल? O- सबट्रॅक्ट H+, म्हणजे वॉटर मधला काय? तर H+ ते ओढल आणि तयार होईल. काय तयार होईल पहा, तुम्ही आताच पाहिले ते. तर RC डबल बॉन्ड O आणि त्याला OH, हा RCOOH. आणि इकडं RC डबल बॉन्ड O- आणि इथला H+, दुसरा प्लस कोणता? RCOOH. तर इथं ही झाली जनरल रिएक्शन. हा ऍसिड अनाइड्राइड, हा वॉटर, हा कार्बोक्सिलिक ऍसिड. पण इथं ज्यावेळेस मी म्हणतो ऍसेटिक अनहाइड्राइड, तर हा R निघून तिथं काय येणं अपेक्षित आहे? ऍसेटिक अनहाइड्राइड म्हटलं ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. नाही तसं मला सांगितलं ऍसिटिक अनहाइड्राइड तर बरेच जण पाठ करतात CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. तर पाठ नका करू, लक्षात ठेवा. ऍसेटिक अनहाइड्राइड म्हटलं की हे R म्हणजे कोणते ग्रुप असतात? तर R म्हणजे CH3 ग्रुप असतात. त्याचंच IUPAC नेम इथॅनोइक अनहाइड्राइड. जर मी म्हटलं प्रोपॅनोइक अनहाइड्राइड, तर प्रोपॅनोइक म्हटलं तर या CH3 च्या ऐवजी कोणता ग्रुप येईल? तर इथे येईल C2H5. हे दोन कार्बन C2H5 मधले दोन आणि हा एक, म्हणून प्रोपिओनिक ग्रुप तसा तयार होतो. जर इथं C2H5 आणि इथं C2H5 जर असेल तर ते कोणते झाले? ते प्रोपिओनिक अनहाइड्राइड झाले. आणि प्रोपिओनिक अनहाइड्राइडची रिएक्शन वॉटर सोबत जर झाली तर काय तयार होतील? तर पहा बरं, तर तयार होतील पुढे तुम्हाला सांगता येईल. जर ऍसेटिक अनहाइड्राइड असेल तर दोन ऍसेटिक ऍसिड, आणि जर प्रोपिओनिक अनहाइड्राइड असेल तर प्रोपॅनोइक ऍसिड तयार होतात. तर म्हणून माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जे व्हिडिओ लेक्चर्स पाहत असताल किंवा ऑनलाईन स्टडी करत असताल तर वारंवार तुम्ही काय करा, त्याला पॉज करा, मागे जा, त्या रिएक्शन्स पहा आणि त्या रिएक्शन्स लिहून घ्यायचे असतात. नुसतं पाहून तुमच्या केमिस्ट्री लक्षात राहणार नाही, तर तुम्हाला त्याच्यासाठी लिहावं लागणार आहे. ओके. तर जी आपली पुढची मेथड आहे फ्रॉम अमाइड्स ती पाहू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू सो मच.